त्याला ते हलवून बघताय आणि बाजूला बसलेली व्यक्ती त्यांना कसं दिसत नाही. सोपान काकाने परत डोळे किलकिले करून बघितले. ती व्यक्ती मस्त बाजेच्या सोपान काकांच्या पायथ्याशी बसलेली होती आणि ही 2-4 लोक बाजेभोवती उभे राहून सोपान काकांना हलवत होते. परत ते बाजूला आलं. ते हळू आवाजात म्हणाले, बापरे, डाराडूर झोपलेला आहे तो, चला चला उचला लवकर. अरे, सोपान काकांना वाटलं कुणाला उचला, आपल्याला. मग त्यांनी परत चूप बसले एकदम. मग त्यांनी फटाफट सोपान काकांची तर पोती भरलेली होती, गहू, हरभरे, धणे. हो बापरे, दादर. फटाफट फटाफट ते सोपान काकाने किलकिल्या डोळ्यांनी बघितलं. बरोबर 6 लोक होते, ते त्यांचे एक एक पोती उचलून ट्रॅक्टरला भरत होते. तेवढ्यात शेजारी बसलेल्या व्यक्तीने हळूच सोपान काकांच्या अंगावर हात ठेवला आणि सांगितलं, सोपान, अगदी हळू आवाजात बोलली, सोपान, आवाज करू नको, ते चोर आहेत. आता सोपान काकांना धडकी भरली की आपल्याला सांगता आवाज करू नको, आपण त्यांना. मग ही व्यक्ती